तीन गोंडस मित्र, मांजर, उंदीर आणि माकड. तिघंही एकमेकांबरोबर असताना नेहमी खुश, आनंदी आणि हसतमुख असतात. इतके सुंदर खेळणं, बागडणं त्यांना खूप आवडायचं. खेळता खेळता मध्येच तिघांना आठवते ती गोड खीर आणि मग ते ठरवतात की आपण मस्त मज्जा करूया आणि खीर बनवून खाऊया. तिघंजणं तसेच विचारामध्ये त्यांच्या किचनमध्ये जातात. तिथून मांजर मस्त दूध घेऊन पळते. तिच्या पाठोपाठ माकड येतो, मस्त त्याचं पातेलं घेऊन येत असतो आणि त्यांच्या नकळत आपला उंदीर मामा आधीच साखरेची गोणी घेऊन पळत असतो. तिघेजणे मस्त जोरात धावत सुटतात आणि नदीकाठी मस्त त्यांनी चूल पेटवलेली असते. तिथे ते खीर बनवायला सुरुवात करतात. मांजर दूध टाकते, उंदीर साखर टाकतो आणि माकड खीर बनवायला सुरुवात करतो. खीर शिजत असताना तिघांना तिचा मस्त खमंग सुवास येतो. तिघंजणं मस्त विचार करता की आता आपण मस्त खाऊया. माकड म्हणतो त्याआधी उंदीर आणि मी अंघोळ करून येतो, तू खीरीकडे लक्ष दे. मांजर म्हणते ठीक आहे, मी खीरकडे लक्ष देते आणि ती तिथे थोडीशी झोपी जाते. पण तिला खिरीचा इतका घमघमाट येत असतो, ती उठून एक चम्मच खीर खाते. तिला ती एवढी आवडते की ती पुन्हा एक चम्मच खाते. हळूहळू करता करता ती संपूर्ण खीर संपवते. तिला त्याचं थोडंसं वाईट वाटतं आणि तिला एवढी सुस्ती येते की तिथेच ती बाजूला झोपून घेते. तेवढ्यात उंदीर आणि माकड येतात आणि बघतात की खीर सर्व संपलेली आहे. त्यांना खूप आश्चर्य वाटतं. ते मांजरीला विचारतात, ती अक्षरशः नाही म्हणते. मग माकडाला खूप राग येतो, त्याला तिच्यावर संशय येतो. मग तो म्हणतो की ह्याचा आपल्याला काहीतरी तर उपाय काढायलाच पाहिजे. त्याला दिसते घागर आणि त्यावर तो उपाय शोधतो की ही घागर उलटी आपण पाण्यात ठेवूया. मग तो ते स्पष्ट त्यांना करूनच दाखवतो. घागरीवर चढतो आणि बोलतो, मी खीर खाल्ली असेल तर बुड, पण ती काही बुडत नाही. मग उंदीर चढतो, तोही बोलतो, मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी, तरी बुडत नाही. मग मांजर घाबरतच चढते आणि बोलते, मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी, आणि घागर चक्क बुडते. मांजर गटांगळ्या खाऊ लागते आणि मला वाचवा वाचवा म्हणून त्यांची मदत मागते. तेव्हा माकड तिची लगेच मदत करायला जातो आणि तिला पाण्याबाहेर काढतो आणि तिला सांगतो की तू जर खीर खाल्ली होती तर तू हो म्हणायला हवं होतं. मांजर त्यांची माफी मागते. मग माकड आणि उंदीर तिला माफ करतात.